श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. जीवनात सगळं टेन्शन संपून जाईल. 5 मिनिटाचा हा व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. जीवनात पुढं जायचं असेल तर बहिरे व्हा, कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं हे मनोबल कमी करायचं असतं. जी व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याच्या पण चुकीचाच अर्थ काढते, त्या व्यक्तीला सफाई देण्याचं तुमचा वेळ वाया घालवू नका. या जगामध्ये हरवलेल्या माणसांची आणि अडचणीत असलेल्या माणसांची कोणीही मदत करत नाही. आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली तरीही त्याच्यावर कोणीही आनंदी होत नाही. त्यामुळे स्वतःचे दुःख कधीही कुणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्त देखील करू नका. हे ऐकायला जरी वाईट असतं तरी तेच सत्य आहे. ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याची सफलता देव कधीही थांबवत नाही. एक दिवस तुम्हीही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होतं, पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्येच व्यस्त राहिलात. ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं, तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही. नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण सोनाराचा कचरा हा बदामापेक्षा देखील महाग असतो. जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल, तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील. तोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी. तोपर्यंत कोणीच तुमची कदरही करणार नाही. कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे, त्याचा मुद्दामून त्रास देणे हे सगळ्यात मोठं पाप आहे. तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील, कारण त्यांना माहीत असतं जेवढं अशा माणसांना जवळ राहिलं तेवढं याचं दुःख ऐकत बसावं लागेल. आणि तुम्ही सफल झालात तर लोकांना तेही आवडत नाही. हे मग मोठे विचित्र आहे. दुःखी माणसाची मदत करत नाहीत आणि सफल माणसाला खुश राहू देत नाहीत. स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील. स्वतःला कधीही लाचार बनवू नका. तुम्हाला कसं बनवायचं आहे हे तुमच्यावर आहे, नाहीतर कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल. हे कलियुग आहे, अर्थ आणि कामाचं युग आहे. याचा अर्थ असा आहे की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नातं ठेवतील जेव्हा तुमच्या प्रेमाने बोलतील, जेव्हा तुमच्याकडे काही काम असेल आणि तुमच्याकडून त्यांचे पैसे मिळत राहतील. जी व्यक्ती स्वतःवर खुश नाही तर ती व्यक्ती जगातली कोणतीही सुख मिळाली तरी ती सुखी राहू शकणार नाही. मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात, पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मदत करणारं कोणीच नसतं. आपले लोक तर तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते, नाहीतर विचारपूस तर रस्त्यावरून येणारे जाणारे लोकसुद्धा करतात. जर एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो, राग वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ. त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणंच श्रेष्ठ आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी चांगल्या गोष्टींचा विचार करतात तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात, आणि हाच तर निसर्गाचा नियम आहे. ब्लेडची धार खूप जास्त असते पण ती झाड कापू शकत नाही. कुऱ्हाड मजबूत असते पण ती केस कापू शकत नाही. त्याप्रमाणे प्रत्येक माणूस त्याच्यामधल्या गुणानुसार श्रेष्ठ असतो. म्हणून स्वतःची तुलना कधीही दुसऱ्याबरोबर करू शकत नाही आणि तुलना दुसऱ्याबरोबर करू देखील नका. मेहनतीचं फळ आणि अडचणींचं उत्तर उशिरा का होईना पण नक्कीच मिळतं. अशा व्यक्तींचा शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्याच्याजवळ सहनशक्ती आहे. आयुष्य जगताना मौन राहणं आवश्यक आहे, पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळेस मात्र शस्त्र हातात घेणं जास्त गरजेचं असतं. लढण्याची ताकद तर प्रत्येकाजवळ असते, पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नातं निभावणं आवडतं. मृत्यू आणि हसणं ही 2 शक्तिशाली उपकरणं आहेत. मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे, तर हसणं सगळ्या समस्यांपासून वाचण्याचा मार्ग. मन दुःखी असेल कधीही वाईट शब्द बोलू नका, कारण मन थोड्या वेळाने नीट होतं, पण एकदा बोललेला शब्द परत माघारी घेता येत नाही. बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो, पण कधी हा विचार केला आहे का की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल? नक्की विचार करा. बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते, परंतु चालाकी करायची की इमानदारीने जगायचं हे संस्कारांवर अवलंबून असतं.
अहंकारांमुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाती तुटतात. प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुकांचं हे कारण नसतं. हृदयापासून जे दिलं जातं ते हाताने देऊ शकत नाही आणि जे मौन राहून बोलता येते ते शब्दांनी कधीही बोलता येत नाही. जे लोक तुमच्या भावनेचा विचार करत नाही त्यांच्यापासून दूर जाणं चांगलं असतं. प्रत्येक वेळी जवळच्या माणसाला आपल्या मनातली गोष्ट सांगू नका, कारण आज जो माणूस तुमच्या बरोबर आहे तो उद्या तुमच्या विरोधात देखील जाऊ शकतो. ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार असतात त्यांना हातामध्ये जपमाळ पकडण्याची गरज नसते. व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला माझे विचार आवडले असतील तर चॅनलला नक्कीच कनेक्ट राहा. श्री स्वामी समर्थ.